आपल्या कोलेवाडीचे सुपुत्र जगन्नाथ वामन उर्फ जगू म्हणतात त्यांना संगमनेर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची 3 उमेदवार होते. 3 उमेदवारांमध्ये असताना सुद्धा त्यांनी 51 मताचं लीड घेतलं आणि ते लीड अगदी वाखाणण्यासारखं आहे. आता जगू वामन नवीन पिढीतले जरी असले पण हुशार वकिलांमध्ये त्यांची गणना होते. अशा आपल्या मित्रांनी बार असोसिएशनच्या तीन त्यांच्यापेक्षा सिनियर वकील आहे त्यांच्याबरोबर विजय मिळाला, म्हणून मी आपल्या कोलेवाडी गावच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना यापुढेही ते गावाची सेवा करतीलच करतील, पण देशाची सेवा करतील. जसं म्हणतो ते काही वकील नामवंत होतात आणि मला शंकाच नाही याच्यामध्ये तर जगू वामन काही दिवसांनी सगळ्यात टॉपचे वकील होतील आणि पार दिल्ली सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ अशीच आपण गावच्या तर्फे त्यांना शुभेच्छा देतो. आज आपण सर्वजण ॲडव्होकेट वामन साहेब यांच्या सत्काराच्या निमित्त एकत्र जमलेलो आहोत आणि आपल्या गावामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या वेळेस ही संधी मिळालेली आहे. याचा आपल्याला सगळ्यांना अभिमानच असला पाहिजे. इथून मागे आपल्या गावातून भरपूर नामवंत वकील झाले. वामन साहेब असतील आपले मोठे, JS वामन असतील, त्याच्यानंतर DR वामन असतील, त्याच्यानंतर एक ॲडव्होकेट खोळे होते आपले पुण्याला, कोल्हे साहेब असतील. पण सर्वांच्या मध्ये आज जो आपल्या गावाला खऱ्या अर्थाने बहुमान मिळालेला आहे तो आमचे मित्र JH वामन यांच्या माध्यमातून जो मिळालेला आहे. या संधीचं खरोखर आपण याच्यातून आपल्याला काय करता येईल अजून, किंवा अजून आपल्याला पुढं कसं जाता येईल याच्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. परंतु तसे ते आमच्या जवळचे फार स्नेही आणि स्नेहीपेक्षा आम्ही मित्रत्वाचं नातं फार जपतो. एक जीवाला जीव देणारा वकील कसा असावा, रात्री बेरात्री कधी जरी काही प्रॉब्लेम झाला फोन केला तर नेहमी चांगला सल्ला देणार आणि कुठल्याही प्रकारची कधीही कोणाची अडवणूक नाही, कोणत्याच बाबतीत नाही. आपल्या गावातलं जर आपापसातलं भांडण असेल, आम्ही 2-3 वेळेस बघितलं, आपापसातलं जर भांडण असेल तर ते शक्यतो ते पोलीस स्टेशनलाही जाऊन देत नाही, कोर्टातही जाऊन देत नाही. ते सरळ सांगतात, सल्ला देतात, आपण हे भांडण इथंच मिटवून घेऊ. या अशा आमच्या मित्राला पुढील वाटचालीत आपल्या गावच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा, आमच्या परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. तसेच अजून हे मला वाटतं 5 वर्षाचं राहतं ना तुमचं, 1 वर्षाचं, ते सलग तुमच्याकडे हे पद 4-5 वर्ष राहो अशी मी सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो, विनंती करतो आणि तसंच तुमच्या हातून चांगलं काम घडो अशी सदिच्छा व्यक्त करून थांबतो. जो सत्कार करते आपल्या गावचे नामांकित वकील ते त्यांच्या परंपरेने, वामनांच्या परंपरेने या ठिकाणी त्याचा जो आपण संगमनेर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची जी निवड झाली की त्या निमित्तानं आपण सर्वजण त्यांचा या ठिकाणी सत्कार केलेलाच आहे. हे चांगल्या प्रकारचं संघटक, खरं म्हणजे कोणताही माणूस असो तो चांगल्या प्रकारचं संघटक असला पाहिजे. माणसं जोडणारा असला पाहिजे, तोडणारा नको. आजकाल काय झालं आहे की म्हणजे कोणीतरी अशा प्रकारचं जे वातावरण जे तयार झालेलं आहे ते खरं म्हणजे चुकीचं आहे. सर्वांना धरून, सर्वांच्या मताचा आदर करून आणि मी सर्व ग्रामस्थांच्या मताला किंमत देऊन जो कोणी वागतो तो संघटक चांगला असतो. आणि जगन्नाथ वामनच्या बाबतीमध्ये मला वाटतं ते वामन साहेब सुद्धा होते, त्यांनी अनेक वर्ष काम केलं, ते चांगले संघटक होते. त्याच्यानंतर DR वामनांनी सुद्धा चांगलं काम केलं आणि त्यांची परंपरा म्हणून या ठिकाणी जगन्नाथ वामन त्यांना आता 51 मताचं लीड मिळालं म्हणजे मतदार कोण आहे ते काय अडाणी मतदार नाहीत, ते बुद्धिजीवी मतदार होते. आणि एवढा असताना सुद्धा त्यांना 51 मताचं लीड मिळालं म्हणजे याचा अर्थ तो माणूस या पदाच्या लायक आहे.
असाच विश्वास संपूर्ण बाळासाहेब यांच्या लोकांना वकिलांना आला आणि म्हणून त्यांचा 51 मताने विजय झाला. गावाला सुद्धा त्याचा आनंद आहे आणि त्यांचे सुद्धा आभार मानतोय की साहेबाचं तुमच्यावरती मोठं बंधन आहे. या सत्काराला सगळे ग्रामस्थ सगळ्या पार्ट्यांचे नागरिक उपस्थित आहे. तुमचा काय पार्टी म्हणून सत्कार केलेला नाही कोणी, एक ग्रामस्थ म्हणून सत्कार केलाय आणि सर्वांना सारख्या मापामध्ये मोजायचं हे तुमच्या तोंडून तुम्ही बोललेत तर मी सगळ्यांना सारख्या मापात मोजणारा माणूस आहे. आणि त्यातल्या त्यात जे खरे गरजे जे म्हणजे लोक गरीब गरीब जनता मोठंच काम तुम्ही करणार मला माहिती, परंतु जे गरीब आहेत त्या गरिबांच्या कामाला पहिलं प्राधान्य द्या आणि योग्य तो न्याय त्या गरिबाच्या पदरात पडला पाहिजे. अशा प्रकारची तुम्ही भूमिका यापुढे राहिली पाहिजे आणि त्यासाठी परमेश्वरानं तुम्हाला जे आहे ना, आता 100 वर्षाचं मी बोलूनच जातो का तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य परमेश्वरानं द्यावं आणि तुमच्या या पुढच्या जो आयुष्य आहे तुमचं अधिकाधिक तुम्हाला प्रमोशन मिळो, अधिकाधिक बढती मिळो आणि तुमचे जे आता तुम्ही गाव लेवलवर असतील तर तालुका लेवलवर जावं, आणखी राज्य लेवलवर अशा प्रकारचे जे समस्या तुम्हाला शुभेच्छा देतो. सर्व ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. की कोल्हेवाडी ग्रामस्थांचं त्यांनी माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचे प्रथमतः आभार मानतो. की ह्या इलेक्शन वकिली करत असताना माझ्या डोक्यामध्ये इलेक्शन लढवायचं असंही नव्हतं, पण अचानक हा निर्णय झाला आणि मी 2024-25च्या वकील संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उभा राहिलो. माझा विजय असा झाला की मला आमच्या वकील संघटनेमध्ये जो माणूस कधीच मतदान करत नाही, आम्ही त्यांना वकील संघाचे द्रोणाचार्य म्हणतो, गणपुले काका, सिनियर गणपुले काका, ते मी उभा राहिल्यामुळे मतदानासाठी प्रथमतः मतदानासाठी आहे. त्यावेळेस माझा विजय निश्चित झाला असं मी त्यावेळेस म्हणतो. कारण एवढा 87 वर्षाचा माणूस मतदानासाठी बीपी शूट झालेला असताना 2 दिवसापूर्वी तो मतदानासाठी येतो. ह्या जर आमच्या आदरणीय गणपुले साहेबांनी पहिल्यांदा मतदान केलं वकील संघामध्ये, त्या ठिकाणीच माझा विजय निश्चित झाला असं त्यावेळेस मला कळलं. दुसरी गोष्ट, ह्या इलेक्शन आमचं म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणात राहतं. आमच्याकडे थोडे राजकीय हस्तक्षेप वाढले होते. मी निरपक्षपाती ही इलेक्शन हाती घेतलं, कोणत्याही पक्षाचं हे न करता, म्हणून ते इलेक्शन लढवलं आणि त्याचा एक बेनिफिट झाला. काय आमची वकील संघटना ही स्वतंत्र संघटना आहे, तिच्यावर कोणाचं राजकीय हस्तक्षेप नको ही माझी पहिली भूमिका होती. त्यासाठी ठीक आहे, प्रतिनिधींकडे गेलं पाहिजे, तालुक्याचे असेल, तालुक्याच्या बाहेरचे असेल, त्या प्रतिनिधींकडे कामानिमित्त गेलं पाहिजे या मताचा मी होतो. परंतु राजकीय हस्तक्षेप नको म्हणून मी निरपक्षपाती हे इलेक्शन लढवलं आणि माझ्या वकील बंधूंनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला मी तडा जाऊन देणार नाही, हे आपल्या गावच्या सत्काराच्या वतीनं मी तुला प्रथमतः सांगतो. आणि ठीक आहे, गावामध्ये काही केसेस झाले असतील किंवा काही झाले असतील तर मी माझ्याकडं तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असेल, मी कधी कोणाच्या दडपणाला बळी पडत नाही. माझा एक स्वभाव आहे, कधी दडपणाला बळी पडत. जे सत्य असेल किंवा जी माझ्याकडे जे लोक येतील त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. कदाचित माझी इकडे येणारा एखादा चुकीचा असू शकतो, परंतु गावातल्या केसेस कोर्टात येऊ नये यासाठी मी कायम प्रयत्नशील राहील. त्यासाठी जे करता येईल, ग्रामपंचायत असेल, तंटामुक्ती समिती असेल किंवा बाकीचे आपले गावातले प्रतिष्ठित लोक असतील, नागरिक असतील, त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न कोर्टात येऊ नये, वेळ वाया घालू नये, पैसे वाया घालू नये, त्याच्यासाठी मी प्रयत्न करील. आणि तुम्ही जो माझा सत्कार केला त्या सत्काराला मी कायम ऋणी राहील, एवढंच मी तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो. आमचे बंधू सन्माननीय जगन्नाथ वामन साहेब यांचा आज संगमनेर तालुका वकील बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानिमित्त कोल्हेवाडी गावच्या वतीनं त्या ठिकाणी सन्मान करण्यात आला. त्याबद्दल उपस्थित सर्व ग्रामस्थांचे मी वामन साहेबांचा एक बंधू या नात्याने सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो की आपण आमच्या बंधूंचा या ठिकाणी गावच्या वतीने सन्मान केला. तसेच वामन साहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.